जगद्गुरु तुकोबराय सांगतात प्रपंच दुःख मूळ आहे, दुःख देणारा आहे. म्हणून तर याही पुढे जाऊन तुकोबरांनी सांगितलंय, संसाराच्या नावे घालून या शून्य आम्ही प्रपंचाला मुठमाती दिली. मग तुकोबराय आज कोल्हा नगरीमधून खऱ्या अर्थानं आमच्या मनात एक प्रश्न असा निर्माण होतो की तुम्ही म्हणताय प्रपंच दुःख मूळ आहे, तुम्ही म्हणताय प्रपंच दुःख देणारा आहे, पण जेव्हा जेव्हा आम्ही संत चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेस आम्हाला असं जाणवतं की तुमच्यासह आदी संतांनी या मृत्यूलोकात तो प्रपंच केलेला आहे. मग तुमचं हे बोलणं इथं उपरोधिक होत नाही का? लक्षात घ्या महाराज, याला उत्तर देताना तुकोबराय शास्त्राचा आधार घेतात. कारण अध्यात्मशास्त्रा आधारे या मृत्यूलोकामध्ये प्रपंचाचेही दोन प्रकार पडतात. प्रपंचाच्या मुळी असे दोन अंग, एक सकाम दूजा निष्काम. प्रपंचाचेही दोन प्रकार आहेत, एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. सकाम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच, आणि निष्काम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आपला प्रपंच, आपला पप्या, आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही. म्हणून 10 किलो साखर, 10 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू रेशन कार्ड सोडून आपलं नाव कुठंच आढळत नाही. पण संतांनी केला, महापुरुषांनी केला, तो जगाचा प्रपंच होता म्हणून त्यांची नावं इतिहासात आहे. अहो, प्रपंच केला दामाजी सेठनं म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला. प्रपंच केला खऱ्या अर्थानं माझे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं म्हणून तर ही वेदांचा ज्ञाता असणारे ज्ञानोबराय घडले मायबाप. अहो, प्रपंच केला माझे कनकाई मौल्यानी बोल्लोबांनी म्हणून तर 5वा वेद निर्माण करणारे तुकोबराय घडले मायबाप. आणि प्रपंच केला माँसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी म्हणून तर खऱ्या अर्थानं लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले मायबाप. लक्षात घ्या महाराज. आता इकडे जीसीपी आला का? एकदा जोरदार काढून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. सवय लागल्याशिवाय मीही जाणार, भले तांबडं फुटू द्या. आणि तसंही तांबडं फुटल्याशिवाय आम्ही पुढे जात, कारण आमच्या गायकांचं आडनाव तांबडे, त्यामुळं काळजी करायचं कारण नाही. लक्षात घ्या महाराज, या महामातांनी, या महापुरुषांनी आपली लेकरं अशी घडवली ज्या लेकरांनी समाज घडवलाय. महिला मंडळ आपली लेकरं, तुम्ही बोलत चला बुवा, आपली लेकरं. आता लेकरांचं काय घेऊन बसले दादा? आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला आहे, काय गुड्डी कुंजा रिच्यापेक्षा करता. बरं आपल्याला बोलून काय करायचं? बरं राग येतो तिला, ॲब्रो करते ॲब्रो. हे ॲब्रो काहून करीत असावं? हे घरात घुसताना दरवाजाच्या फटीत अडकत्यात का माहेरा जाताना इष्टीच्या दरवाजात गुतत्यात? पण आईच दर रविवारी जर पार्लरला असेल तर गुड्डी कुंजा हरीच्यापेक्षा काय करता? बरं एखादी ताई म्हटली बा महाराज व्यासपीठावर असं का बोलले, घ्या पुरावा. हे तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. म्हणजे आज आमचा मुलगा जर आम्हाला उलट बोलत असेल ना, तर कतर त्यानंही त्याच्या आजोबांना, माझ्या बहिणीनं तुम्ही उलट बोलताना नक्कीच ऐकलं असेल. जाऊ द्या महिला वर्ग, मी तुमच्या भावासारखा आहे आणि भाऊ म्हणून 10 मिनिटासाठी विषांतर करतो. कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका, ही मात्र अपेक्षा आहे. कारण वैदिक काळापासूनचा जर आपण अभ्यास केला तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. आता काळ बदलला महाराज. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचा आम्हालाच कळलं नाही.
आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. अहो, मुलांवरती पहिला गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय आहे? मासाहेब जिजाऊंच्या गर्भात जेव्हा शुभाराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायच्या? माझं पोरग गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाजत होत्या, कुळाचा अभिमान बांधवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग, तुम्हाला भाऊ या नात्याने एक प्रश्न विचारतो. ज्या पुण्य पावन तीर्थक्षेत्रात तुमचा जन्म झालाय किंवा तुम्हाला सासर मिळालंय, मग तुम्हाला असं वाटत नाही का हो आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला आले पाहिजे, आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला आले पाहिजेत, आपल्याही पोटी उद्याचे महात्मा फुले जन्माला आले पाहिजेत, आपल्याही पोटी उद्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले पाहिजेत, आपल्याही पोटी उद्याची रमाई जिजाऊ भीमाई जन्माला आली पाहिजे, आपल्याही पोटी उद्याची सीता आणि रुक्मिणी जन्माला आली पाहिजे. तुम्ही तर गप्पच झाले बा. फॅरन लवलीचा जमाना आलाय दादा. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चालू आहे, एवढं सुंदर खऱ्या अर्थानं ज्येष्ठांच्या आशीर्वादानं आपणा सर्वांचं खऱ्या अर्थानं दादा नियोजन आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर परभणीमध्ये बॉलिवूडच्या एका हिंदी चित्रपटाचं शूटिंगही 2 दिवसापासून सुरू झालंय. आणि तिथं आलेल्या बॉलिवूडच्या अभिनेत्रींना बातमी कळाली की कोल्हा गावामध्ये एवढा सुंदर सोहळा आहे. आज सप्ताहाचा दुसरा दिवस आहे, संध्याकाळी 9 ते 11 कीर्तन आहे. मग आपण या सोहळ्याला भेट द्यायला संध्याकाळी 10:30 वाजता जाऊ. आणि एवढीच बातमी 4 दिवसापासून सगळ्या मानवत तालुक्यामध्ये फिरत राहिली की आज कोल्हा गावामध्ये संध्याकाळी 10:30 वाजता बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री येणार आहेत. आता मला तुम्हीच उत्तर द्या, आजूबाजूच्या एकही गावात एकही पोरग तिकडे सापडेल का? सगळे कुठं असतील? सगळे कुठं असतील? आता जर पाऊस असता तरी सगळे कुठं असतील? जर सायकल नाही मिळाल तर मोटरसायकल, मोटरसायकल नाही मिळाल तर पिकअप नाही मिळाल तर जीसीपीच्या फणीवर. पण सगळे कुठं? सगळे कुठं? मला तर आता प्रश्न पडलाय ते बसतील कुठं? पण इथं एकच विचार करा महिला वर्ग, मी तुमच्या भावासारखा आहे. ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कुणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समाजानं त्या नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा. मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, मीरा म्हटलं जातं, माँसाहेब जिजाऊ म्हटलं जातं. तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो. मग एखादी ताई असंही म्हणेल, महाराज तुम्ही जर असं म्हणताय मग रूपाच्या सौंदर्यतेला काहीच किंमत नाही का? असंही मला म्हणायचं नाही. सोपं करून सांगतो. आता या लॉकडाऊनमध्ये पप्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं पण गोरीपान बायको घरी आणली. पप्यानं बायको गोरीपान केली, पण जर त्याचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? जाऊ कमी बोलत चला, स्वर्ग होईल का नरक? नरक. आणि भले एखादी रंगानं सावळी मुलगी असू द्या, पण स्वभावानं जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता ही काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता ही मात्र काळानुसार कमी होणारी आहे. मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतो? माझ्या बहिणींनो याचा विचार करायला हवा. म्हणून या सप्ताहाच्या निमित्तानं आणि इंग्रजी नववर्षाचा प्रारंभ होताना आजपासून बसल्या जागेवर एकच विचार करा, आजपासून मी दिसते कशी, मी दिसते कशी, यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करते कशी आणि आपल्या घरात आपल्या सासऱ्यांसोबत राहते कशी, याचं तुम्ही प्राधान्य देणं माझ्या बहिणींना आता काळाची गरज आहे. अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो. आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका. पण आम्ही आमच्या सासऱ्यांसकट घरात किती जणांच्या हृदयात आहोत याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढे एकच वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं मला माहीत नाही भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल मायबाप, यशस्वी असेल.